नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमी नवोदय या कथेच्या 10व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, माहेरी जायच्या आधी भूमिका आणि अभिजितमधील दुरावा हा कमी होईल का? आणि अभिजितच्या माहेरी भेटीमुळे त्यांच्या नात्यात कोणता नवीन गोडवा येईल का? चला तर मग सुरू करूया आजचा हा अतिशय खास भाग। ती त्याच्यापासून थोडे मागे सरकत आपल्या जागी येऊन उभी राहिली। सकाळी किती वाजता निघणार आहात? तितक्यात त्याचा आवाज कानावर पडताच त्यावर ती म्हणाली, आत्ताच निघतो आम्ही, तुम्ही फक्त खुश राहा। तो न समजल्यासारखा तिच्याकडे पाहत होता। ती गेल्यावर तो का बरं खुश राहील? यावेळी तिचा राग, तिचा संताप त्याला अजिबात समजला नव्हता। उगाच ती चिडचिड करते असं त्याला वाटत होतं। कदाचित उपवास केला होता, त्यामुळे भूक लागली असेल, म्हणूनच अभिजितला असं काहीतरी वाटलं। भूमिका चिडून आपल्या जागी बसून पुटपुटली, मग सगळे फालतूच ज्ञान देणार। नवऱ्यामुळेच बाईचा सगळा शृंगार असतो, हे असतं ते असतं, आणि नवरा साहेबांना यांना वेळच नाहीये। वरून आले तर असे आले जस काय मंदिरात स्थापन केलेली मूर्तीच आहे, ज्याचे पाय धरणं गरजेचे आहे। अजूनही सांगायला लागलेत भूक लागली आहे, अति भुकलेले आहोत आम्ही तर। अभिजितला काम होतं हे तिला समजत होतं, पण जेव्हा तो आला तेव्हाही त्याने असं रिॲक्ट केलं जसं त्याला काहीच देणं घेणं नाहीये। आल्यानंतर रात्रीचाही त्याचा हाच मूड होता, ज्यामुळे ती थोडी अपसेट झाली होती। भूमिकाच्या रागाचं कारण त्याला समजलं नव्हतं, पण अबोला शांततेनंतर तिला असं पाहून त्याला वाटलं की ती थोडी शांत झालीये। त्याने हळूच तिच्या जवळ सरकत म्हटलं, शांत झालीस का आता तू? नाही झाले, आधी बाजूला व्हा तुम्ही। ती भडकली। त्याने असहाय्यतेने तिच्याकडे पाहिले। आबालवृद्धांना समजेल अशी आपली चूक काय आहे हे कळावं तर पुढे काही समजेल, पण आता त्याला ती कुठूनच आपली चूक वाटत नव्हती। मॅडम, सांगशील का नक्की काय झालंय? एवढा राग का चढलाय? अभिजितने मागे हटण्याऐवजी थोडे मऊ आवाजात बोलला। भूमिकाने एकदम डोळे वटारून खाऊन टाकणाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं। वेडे झालोत आम्ही। तिचं बोलणं ऐकून अभिजितने विचित्रपणे इकडे तिकडे पाहिले। खरंच त्याला समजत नव्हतं की त्याची चूक नक्की कुठे होती। ती त्याच्या या न समजल्यावर बडबड करत पलंगावरून उठून उभी राहिली, पण जसं दुसरं तिसरं पाऊल पुढे टाकणार तितक्यात अभिजितचा हात तिच्या कमरेवर येऊन थांबला। आपल्या उघड्या कमरेवर त्याचा हाताचा स्पर्श झाल्यावर ती डचकली। तिचा श्वास रोखला गेला। अभिजितने दुसऱ्या हाताने तिचे मनगट पकडले आणि कमरेवरच्या हाताच्या साहाय्याने तिला स्वतःकडे वळवत म्हटले, बोलतोय ना आपण? भूमिका इच्छूनही काही बोलू शकली नाही। तिचा श्वास अडकला होता। अभिजित तिच्याकडे पाहू लागला। ती जी आतापर्यंत त्याच्या प्रत्येक प्रश्नाला रागाने उत्तर देत होती, तिचा अंदाज आता पूर्णपणे बदलला होता। ती त्याच्याकडे पाहू शकत नव्हती। अभिजितने अत्यंत संथ नजरेने तिच्याकडे पाहिलं। तोही जणू काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होता। तिला असं पाहून अभिजित अबोल गोंधळात पडला, पण पुढच्या क्षणी त्याने तिचं मनगट धरून तिला स्वतःजवळ ओढलं। भूमिका यासाठी तयार नव्हती। तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं। ओढली गेल्यामुळे ती थेट त्याच्या मांडीवर जाऊन बसली आणि स्वतःला सावरण्यासाठी तिचे हात थेट त्याच्या खांद्यावर गेले। अशा प्रकारे त्याच्या मांडीवर बसल्यामुळे ती खूप अवघडली। ती उठू लागली तितक्यात अभिजितचा हात तिच्या साडीवरून सरकला, तिच्या पोटावर येऊन थांबला। ती एकदम संकोचली। अभिजित तिच्याकडे पाहत होता, पण तिला वाटत होते तिचा श्वास रोखला जातोय। ती इच्छूनही त्याच्या डोळ्यात पाहू शकत नव्हती। तिला असं पाहून अभिजित म्हणाला, तुला एवढा राग का आलाय? आम्हाला राग नाही आलाय, ती नजर चुकवत म्हणाली। त्याच्याकडे पाहायची तिची हिंमत नव्हती। जरी त्याला अजूनही तिच्या रागाचं कारण समजलं नव्हतं, पण आता ती त्याच्याशी ज्या प्रकारे संकोचत होती त्याचं कारण मात्र त्याला माहीत होतं। अभिजितने हळूच तिच्या कानाजवळ म्हटलं, शांतपणे बस। त्याचा उष्ण श्वास अगदी जवळून स्पर्शून गेला। त्याचा आवाज, त्याचं बोलणं तिच्या कानावर पडताच हृदयाचे ठोके जलद झाले। आजपर्यंत ते असे कधीच एवढ्या जवळ आले नव्हते। ती संकोचात फक्त पूर्ववत होण्याचा प्रयत्न करत होती। अभिजित तिच्याकडे पाहत हसला, भूमिकाजी तुमच्याशी बोलतोय। ती एकदम जणू भानावर आली आणि लाजत त्याच्याकडे पाहू लागली। अभिजितने हळूच तिचे केस घाम आलेल्या कपाळावरून बाजूला केले। त्याच्या बोटाच्या स्पर्शाने तिचे डोळे एक क्षणासाठी मिटले गेले, पण पुन्हा तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं। घाम येतोय तुला? उकडा खूप आहे, ती अडखळत म्हणाली। त्यांच्या जवळ असायचा हा पहिलाच अनुभव तिच्यावर असा परिणाम करत होता। अभिजितला आता मज्जा वाटू लागली। एवढा काही उकडा नाहीये, आणि आम्ही म्हटलं ना शांत बस, एवढी काही जड नाहीयेस तू। ती लाजत होती। आतापर्यंत एवढे बेफिकर कधी झाले नव्हते ते एकमेकांसोबत। एवढी जवळकी नव्हती त्यांच्यात। ती हळूच म्हणाली, अभिजितजी सोडा ना,
निघूनच चाललीस ना उद्या? अभिजितने तिच्याकडे पाहत म्हटलं. तशी तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. नकार द्यायचा ना, आम्ही तर फक्त विचारलं होतं. तुम्हाला आवडणारे टोकणारे आम्ही कोण लागणार? आणि आम्हाला काय माहिती, आम्हाला तर आमच्या घरात राहायला मिळतंय. पुन्हा एवढे जल्लाद आहोत की काही देणं घेणं नाही आहे आम्हाला कोणाशी. अभिजितने मुद्दाम तिचं बोलणं पुन्हा बोलून दाखवलं. भूमिका ओसाळली. आमच्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मग काय अर्थ होता? समजावून सांग जरा, अभिजितने मुद्दाम म्हटलं, ज्यावर ती खूप संकोचली. तिने आपले ओठ दाबून घेतले, पण इच्छूनही काही बोलू शकली नाही. अभिजितने खोल श्वास घेतला. त्याने तिला असंच उगीचच स्वतःजवळ ओढून घेतलं होतं. आता तिचा सुगंध त्याच्या श्वासात मिसळल्यासारखा वाटत होता. त्याने हळूच तिचा हात आपल्या दुसऱ्या हातात धरून तिच्या कमरेवरची आपली पकड थोडी घट्ट केली. भूमिकाचे डोळे मिटले गेले. ही पहिली सुरुवात मनाला खूप भावत होती. चेहऱ्यावर लाजेची लाली होती. अभिजितने एक खोल श्वासासोबत तिच्या खांद्यावर आपलं तोंड टेकून म्हटलं, या माणसाची चूक माफ करा मॅडमजी. ती एकदम लाजून पाणी पाणी झाली. आम्ही तुमच्याबद्दल नाही बोललो, ती हळूच म्हणाली. तो तिच्या बोलण्याचा भलताच अर्थ काढत होता. तिने सर्वसाधारणपणे सगळ्यांबद्दल ही गोष्ट सांगितली होती. आम्ही पण आलोच ना त्यात. अभिजित मुद्दाम तिला चिडवण्याच्या मूडमध्ये बोलत होता. भूमिकाने लाजत आपली मान खाली झुकवली. आत्तापर्यंत रागाने भरलेल्या आपल्या बायकोच्या या शांततेवर तोही हलकासा हसला. त्याने भूमिकाचा हात धरला. तिच्या नाजूक बोटांना पकडत त्याने एक खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाला, राग दिला त्याबद्दल माफी मागतो. भूमिकाने तोंड विचकवलं. आतापर्यंत तिला काही समजलं नव्हतं. ही एक वेगळीच अडचण होती. तिने जसं काहीतरी बोलणार तितक्यात तो तसाच बोलला, मला नाही समजत हे सगळं. कधी लक्षच दिलं नाही. कोणाचा राग काढणं, समजूत काढणं आम्हाला येत नाही. ही आमची कमतरता आहे. म्हणूनच आधीसुद्धा एक नात्यात अपयश आलं. हे ऐकताच भूमिकाने वाईट वाटून त्याच्याकडे पाहिलं. खरंच त्याच्या वाट्याला कधी हे सगळं आलंच नव्हतं. त्याने कामाशिवाय कधी स्वतःवरही लक्ष दिलं नव्हतं. तुम्ही असं का बोलताय अपयश आलं म्हणून? चूक थोडीफार दोघांचीही असते. एक बाजूने थोडी जास्तीही असू शकते, ती म्हणाली. अभिजितने हे ऐकून तिच्याकडे पाहिलं. रागिनी आणि तिच्यामध्ये त्याला फरक दिसत नव्हता. कधी कधी या क्षणी तिला ती वेगळी वाटली. ती खरंच वेगळी होती. ती आता त्याला तशी वाटायला लागली होती. त्याने खोल श्वास घेतला. तू सांग ना, एवढी का रागवली होतीस? तिने डोळे बारीक केले. ती काही बोलू शकली नाही. त्याच्या बोटांचा स्पर्श कमरेवर झाला. तिने अभिजितकडे पाहिलं. संकोचात आपले ओठ हलकेच दाबले. आम्ही नाही रागवलो तुमच्यावर, तिने हळूच उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून त्याने तिच्यावर नजर टाकली. तो तिच्याकडे रागाने पाहू लागला. एवढं सुनावल्यानंतरही सांगत नाहीस तू आमच्यावर का रागवली आहेस? भूमिका संकोचत होती. कारण होतं त्यांच्यातील ही जवळकी. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. त्याला असं आपल्याकडे पाहत असलेलं पाहून ती हळूच म्हणाली, काय झालं? समजायचा प्रयत्न करतोय. तुला काय झालंय? आतापर्यंत एवढा राग करत होती आणि आता एवढी शांत झालीस. अभिजितने तिच्याकडे पाहत म्हटलं. तो खरंच समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. भूमिकाने नजर चुकवली. ती स्वतःला पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होती. अभिजितच्या बोटांचा स्पर्श आपल्या कमरेवर जाणवताच तिचे ठोके आपोआपच जलद झाले. काही नाही झालं, ती हळूच म्हणाली. तिला सांगायचं होतं की त्याने तिला सोडावं, पण ती इच्छूनही बोलू शकत नव्हती. अभिजितने खोल श्वास घेतला. त्याच्या श्वासाची उष्णता आपल्या मानेवर जाणवताच ती शहरली. तो तसाच तिला कमरेभोवती धरून बसलेला होता. तुला माहीत आहे का, अशा प्रकारे रागवायची सवय झाल्यावर समजूत काढणं खूप कठीण वाटतं आम्हाला, आणि हेच कारण आहे. आम्ही म्हटलं होतं तिला मध्ये आणू नका. तुम्ही स्वतः जाणताय, भूमिकाने हळूच म्हटलं. ती त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्याकडे पाहू लागली. अभिजितलाही जाणीव झाली की नकळत का होईना तो तिचा उल्लेख करू लागला होता. अभिजितने खरंच कधी काम आणि घराव्यतिरिक्त स्वतःला वेळ दिला नव्हता, पण यावेळी तो साफ खोटं बोलत होता. त्याने रागिनीसाठी सगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला वाटायचं कदाचित त्याच्यातच काही कमतरता राहिली असेल, म्हणूनच ती त्याला सोडून निघून गेली. एक तुटलेल्या नात्याचं ओझं त्या माणसावर जास्त असतं, ज्याने त्यात स्वतःला जास्त खर्च केलेला असतं, आणि त्याने ते केलं होतं. त्याला पाहून भूमिकाला समजलं की यावेळी तो कुठंतरी रागिनीबद्दलच विचार करू लागला होता. तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताच्या साहाय्याने स्वतःला ढिल्लं सोडलं. एक बोलू का? हो,
तोही जणू आपल्या विचारातून बाहेर आला. ती हलकंच हसून म्हणाली, तुम्हाला सगळं येतं, बस तुम्ही बहुधा आमच्यावर कोणतीही भावना किंवा प्रेम खर्च करू इच्छित नाही. तो जणू सुन्न झाला. त्याच्याकडून प्रयत्न होत नव्हता असं नव्हतं, पण कुठेतरी तिचं बोलणं सुद्धा चुकीचं नव्हतं. तिला हे जाणवलं असणार. अभिजितची पकड तिच्या कंबरावरून ढिल्ली झाली. ती अशीच फिक्कट हसून उठून उभी राहिली. तिने अभिजितकडे पाहून म्हटलं, तुमच्या कामालाही समजतो आम्ही आणि तुमच्या भावनांनाही. अभिजितला वाईट वाटलं. तो तिचं हे खोटं हसू पाहून स्वतःवर ओझं अनुभवू लागला. त्याच्या आयुष्यात जे काही घडलं होतं त्यात कुठूनही तिची चूक नव्हती. नातीने त्याला जबरदस्ती केली होती की त्याने तिच्याशी लग्न करावं. भूमिका त्याची शांतता अनुभवून फिक्कट हास्यासोबत वळाली. तोपर्यंत तो उठून उभा राहिला. तिने जसंच पाऊल पुढे टाकलं, अभिजितने तिचा हात पकडला. ती वळाली नाही. अभिजित काही क्षणापर्यंत तिच्याकडे पाहत राहिला. त्यानंतर त्याने तिच्या मागे पाऊल टाकलं. त्याने हळूच आपला हात तिच्या पोटावर ठेवून तिला मागून मिठीत घेतलं. भूमिकाची पाठ त्याच्या छातीला लागलेली होती. तिचा श्वास अडकला. अंगावर काटा आला. एक वेगळाच अनुभव होता. ठोके वेगाने चालले होते. अभिजितने हिंमत करून स्वतःला पुढे ढकललं होतं, पण आता पुन्हा एकदा थांबला. समजत नव्हतं तो जे करत होता ते योग्य होतं की नाही. कुठे ती अवघडल्यासारखी वाटायला नको. मग आपले सगळे विचार एक बाजूला झटकत त्याने खोल श्वास घेतला. तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर चेहरा टेकून हळूच म्हणाला, भावना आणि प्रेम एक माणसावर उधळल्यानंतर खरंच काही उरत नाही. भूमिकाने जेव्हा हे ऐकलं ती फिक्कट हसली. तितक्यात तो म्हणाला, तू बायको आहेस, तुझा आमच्यावर हक्क आहे जो आम्ही कधी तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. बस आम्हाला असं वाटतं तू आमच्यासोबत कम्फर्टेबल नाहीयेस. ती काही बोलली नाही, पण पुढच्या क्षणी भूमिकाने तिच्या पोटावर ठेवलेला त्याचा हात मागे केला होता आणि तो हे पाहून समजायच्या पलीकडे गेला. त्याने स्वतः हिंमत करून पाऊल पुढे टाकलं होतं. त्याला वाटलं जसं काही तिला आवडलं नाही. भूमिकाने त्याच्याकडे पाहून उत्तर दिलं, तुम्ही कायम आमच्या बोलण्याचा भलताच अर्थ काढतात. त्याला खरंच समजलं नव्हतं. मग अचानक त्याला स्वतःचं बोलणं आठवलं. त्याने सफाई देण्याचा प्रयत्न केला, आमचा काही भलताच अर्थ नव्हता भूमिका, तू. पण तो आपलं बोलणं पूर्ण करणार तोपर्यंत ती म्हणाली, बायको असायचा हक्क आणि स्वतःवर अधिकार देणं आमच्या नजरेत वेगळं आहे. तुम्हाला आमच्या कुठल्या बोलण्यावरून काय वाटलं माहीत नाही, पण आमच्या सांगण्याचा अर्थ तो नव्हता जो तुम्ही समजताय. अभिजितने तिच्याकडे पाहिलं. त्याला समजून चुकलं होतं. भूमिकाला त्याचं बोलणं आवडलं नव्हतं. त्याला काही वाईट सांगायचं नव्हतं, बस तिच्या भावना समजून द्याने तसं म्हटलं होतं. पण कदाचित तो तिला चुकीचा समजून बसला होता. या गोष्टीची जाणीव त्याला या क्षणी झाली. भूमिका त्याच्या आयुष्यातल्या सत्यापासून अंजान नव्हती. ती त्याच्या आयुष्यात आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण जेव्हा त्याने म्हटलं त्याचा हक्क आहे, ते खरंच अजिबात आवडलं नाही. हक्काची गोष्ट असती तर आधीच गाजवला असता. ती त्याच्याबद्दल विचार करू लागली होती. त्याच्यासोबत आपलं आयुष्य विचार करू लागली होती. एका नात्याने जो हक्क दिला त्याची गोष्ट वेगळी होती. तिला त्याच्यावर तो हक्क हवा होता जो तो स्वतःहून देईल. अभिजितला स्वतः हेच हवं होतं. भूमिकाकडून आधी पुढाकार होत नव्हता. म्हणूनच आता जेव्हा ती त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायची, त्याच्यासोबत राहू लागली होती, त्याला असंच वाटलं होतं. ती पलंगावर परत आली. शी नीट करत जशी तिने ओढली, तिला जाणवलं दुसऱ्या बाजूने तोही येऊन बसला होता. पण यावेळी तिला अभिजितशी बोलून आपला मूड घालवायचा नव्हता. भूमिका, अभिजितने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. ती जशी कूस बदलून झोपली होती. तिने त्याच्याकडे न पाहता होकार दिला, तू आमच्या बोलण्याचा भलताच अर्थ काढतेस. आमच्या सांगायचा तो अर्थ नव्हता. त्याने सफाई देण्याचा प्रयत्न केला. जे ऐकून त्याच्याकडे न वळतच तिने उत्तर दिलं, जो काही अर्थ होता आम्हाला आता झोपू द्या. घसा सुकायला लागलाय. ती जरा त्याच्याकडे तक्रार करत होती तर त्याला वाटू लागलं होतं एवढा हक्क होता तिचा. तिच्या तक्रारीचा भलताच अर्थ काढला होता त्याने. ही गोष्ट तिला आवडली नव्हती. अभिजितने खोल श्वास घेतला. तिचा उपवास होता. यावेळी तिला त्रास न देणंच योग्य वाटलं. माहीत नाही काय विचार करत बसली असेल ती. कितीतरी क्षणापर्यंत अभिजित तिच्याकडे पाहत राहिला. गप्पपणे झोपून जाणंही योग्य वाटत नव्हतं. म्हणूनच त्याने एक खोल श्वास घेतला आणि हळूच झोपत तिच्या जवळ आला. भूमिकाने फक्त आपले डोळे मिटून घेतले होते. झोप तर तिच्याही डोळ्यात नव्हती. ती एकदमच डचकली जेव्हा जाणवलं तिच्या पाठीला त्याची छाती टेकली होती. अंगावर काटा आला होता केवळ त्याच्या स्पर्शाने आणि त्याच क्षणी अभिजितचा हात तिच्या पोटावर येऊन थांबला. भूमिका डचकली. तिने जशी मान वळवण्याचा प्रयत्न केला, ठीक त्याच क्षणी अभिजितने तिच्या खांद्यावर चेहरा टेकवला.
ती जणू स्थिरावली, शब्द घशात राहून गेले. तिने खोल श्वास घेतला. हृदय वेगाने धडधडत होते. एवढी का रागावतेस? काय चुकीचं बोललो? अभिजितने मऊ आवाजात म्हटलं. ती जी त्याच्या जवळकीने आत्ताच थोडी शांत झाली होती. तिने जसं त्याचं बोलणं ऐकलं, तिला एकदमच राग यायला लागला. काही चुकीचं नाही बोललात ना? हात बाजूला करा तुमचा. आणि ती अजून बोलतच होती तितक्यात अभिजितचे ओठ तिच्या गालावर येऊन थांबले. ती जणू स्तंभ झाली. बोलणं घशात राहून गेलं होतं. तिने खोल श्वास घेतला. हृदय वेगाने धडधडू लागलं होतं. तुझा हक्क आहे नात्यावरही आणि आम्ही सुद्धा मानतो, अभिजितने म्हटलं, ज्याने तिला आश्चर्यचकित केलं. तो हळूच तिच्या कानाजवळ बोलला होता. त्याच्या श्वासाची ऊब तिला फुलवू लागली. अभिजितने तिच्या पोटावर ठेवलेल्या हाताच्या साहाय्याने तिला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण भूमिका वळाली नाही. तिने डोळे मिटून आपला हात त्याच्या हातावर ठेवला. यावेळी हात झटकला नाही. तिच्यासाठी पुढे जाणं थोडं कठीण होतं. जुन्या काही गोष्टीच्या आठवणीही होत्या. काही गोष्टी इतरांसमोर नसतात, बस स्वतःपुरत्या असतात. तिच्यापर्यंत ज्या गोष्टी होत्या त्याने तिच्यावर एवढा परिणाम केला होता. अभिजितने डोळे मिटले. आजच्या आधी त्याच्या आयुष्यात येणारी अजून एक स्त्री होती, जिच्यावर त्याने तो प्रत्येक अनुभव उधळला होता. तो त्यांच्या आत होता. नवीन नवीन लग्नाचा उत्साह असो, बायकोची काळजी घेणं, प्रेम करणं जसं त्याला येत होतं, जितका होईल तितका वेळ काढणं, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, पहिली गोष्ट खास बनवणं, सगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही त्या नात्यात काहीच नव्हतं. रागिणीसोबत ही शांतता अनुभवली नव्हती. हे सांगणं चुकीचं ठरेल की तो तिला टाळत होता, पण आपल्या बाजूने त्याने तिच्यावर पूर्णपणे प्रेम केलं होतं. आणि जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो त्याचं सोबत असणंच पुरेसं असतं. भूमिकाच्या जवळकीने त्या शांततेचा अनुभव करून दिला. त्याचे हात हलकेच घट्ट झाले आणि त्याने तिला आपल्या मिठीत पूर्णपणे सामावून घेतलं. तिने शहरात आपले डोळे हलकेच मिटले. अभिजितची तिने हळूच साथ दिली. तो जो स्वतःमध्ये हरवून जाऊ लागला होता, स्वतःच हरवत चालला होता, त्याला एकदमच भान आलं. तो सॉरी म्हणत आपला हात मागे घेऊ लागला, पण भूमिकाने आपला हात बाजूला केला नाही. अभिजितही थांबला. तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत तो म्हणाला, उद्या जाशील तर येशील कधी? का? तुम्हाला काय करायचंय? म्हटलं होतं ना न्यायला येईल, अभिजितने सब सांगितलं. भूमिकाने तोंड विचकवलं. आम्ही करणला फोन करून बोलवून घेऊ, नाहीतर मग दीपांशूसोबत येऊ. अभिजितने तिच्या त्या रागावलेल्या चेहऱ्याकडे पाहून हलकसं हसत म्हटलं, सांगून तर जा. बोलत तर असे आहात जसं काही दिवस मोजणार आहात. भूमिका तिच्या नेहमीच्या अंदाजात बोलली, ज्यावर अभिजितने हळूच उत्तर दिलं, काय माहिती दिवसच मोजावे लागतील. अभिजितने सहज असं म्हटलं होतं, पण बोलल्यानंतर त्याला जाणीव झाली. भूमिका मान हलकीशी वळून त्याच्याकडे पाहत होती. तुम्हाला वेळ नसतो, दिवस मोजायची गरज नाही पडणार. काही चुकीचं बोलली नव्हती ती. त्यांनी एकत्र वेळच किती घालवला होता. अभिजितने आपला हात बाजूला केला नाही. तो आपले डोळे हळूच मिटून जी मान टेकलेला चेहरा तसाच ठेवून म्हणाला, या तुम्ही, घालवतो तुमचा राग. काही राग नाहीये आमचा तुमच्यावर. झोपा आता, तुम्हाला उशीर होईल, तिने हळूच म्हटलं, कारण तिची नजर घड्याळाकडे गेली होती. आज खूप वेळ झाला होता. अभिजितच्या हातावर ठेवलेला हात जेव्हा तिने बाजूला केला तेव्हा संकोचत अभिजितने आपले डोळे उघडले. तो अबोलपणे तिच्यापासून लांब झाला. सॉरी. त्याच्या मिठीत समावलेल्या भूमिकाने त्याच्याकडे एक नजर पाहिली, पण तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हो, ती शांतच राहिली. अभिजितही कुश बदलून आपले डोळे मिटून गेला. आज त्याला माहीत नाही काय झालं होतं. रागिणीच्या आधी त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी नव्हती आणि ती जाण्याआधीही त्यांचं नातं असं होतं की तो तिच्या जवळही नव्हता. माहीत नाही आज काय झालं होतं. तिला आपल्या मिठीत सामावून त्यालाही आराम मिळाला होता. तो तिच्यापासून लांब जाऊ इच्छित नव्हता. त्याला शांतता मिळाली होती. तिच्या अजून जवळ जायची ओढ जाणवू लागली होती, पण पुन्हा जणू काहीतरी थांबून गेलं. भूमिकाचा संकोचही तो समजायचा, म्हणूनच स्वतःला एका मर्यादेत सावरून ठेवलं होतं आणि कुठंतरी त्यालाही अशा प्रकारे कोणाच्या जवळ जायची इच्छा राहिली नव्हती. म्हणूनच आज स्वतःवरच आश्चर्य वाटत होतं. अभिजितने डोळे मिटून घेतले होते, पण झोप येत नव्हती. डोक्यात हाच विचार चालत राहिला होता. त्याने कुस बदलली. भूमिका त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. तो तिच्याकडे पाहत राहिला. मग काय माहिती मनात काय आलं. त्याने आपला हात पुढे सरकून हळूच तिला स्पर्श करू इच्छिला, पण पुढच्या क्षणी थांबला. लांब श्वास भरून डोळे मिटले.
मग बऱ्याच वेळानंतर त्याला आपोआपच झोप लागली. आज त्याच्या आतल्या या घालमेलीने त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली नाही की ती मुलगी त्याच्या मनात जागा बनवण्यासोबतच बहुधा मनात साठलेल्या जुन्या आठवणीही बाहेर काढत होती. पुढच्या सकाळी भूमिका तिच्या ठरलेल्या वेळेवर उठली. आज ती खुश होती. आज तिला तिच्या घरी जायचं होतं, तर आनंद होणं स्वाभाविक होतं. पण आजसुद्धा अभिजित उठून दुकानात निघून गेला होता, जे पाहून तिने तोंड विचकवलं. ती जेव्हा आंघोळ करून खाली आली तोपर्यंत खाली साफसफाई करण्यासोबतच सुमती देशपांडे यांनी तिचा उपास सोडण्यासाठी जेवण बनवून सुद्धा ठेवले होते. मम्मीजी, आम्हाला उठवायचं ना, तिने संकोचाने म्हटलं. आता जेव्हा काम करू लागली होती तेव्हा वाटायचं जसं हे सगळं करणं म्हणजे तिचीच जबाबदारी होती. सुमती देशपांडे हसल्या. उपवास होता तुझा, आम्हालाही माहीत आहे. तू करू शकत नाहीस म्हणाली होती तुझी आई. चल ये, जेवून घे. सुमती देशपांडे तिला खूप प्रेमाने ममतेने सांभाळायच्या. ती सासूकडे पाहून हसली. त्यांना तिची काळजी होती, म्हणूनच ती सुद्धा एवढ्या दिवसात त्यांची काळजी घेऊ लागली होती. तिने सगळी तयारी करून ठेवली होती. आता तिला बस निघायचं होतं. करण खाली आला. तिला तयार पाहून म्हणाला, ओहो वहिनीसाहेब, आज तर एकदम सुरेख. कुठे चाललात आज? भाऊ घेऊन चाललेत का हनीमूनला? त्याचं बोलणं ऐकून सुमती देशपांडे यांनी सुनावलं. निर्लज्ज. तर भूमिका लाजत हसून पडली. करण वहिनीजवळ येऊन बसला. खरं सांगा ना, कुठे चाललात? तिच्या माहेरी चालली आहे, उत्तर सुमती देशपांडे यांनी दिलं. ज्यावर तो म्हणाला, अरे यार वहिनी, आता इथे तुमचे जल्लादपती माझी वाजवत राहतील. काही दिवस सुखाचे होते. दीराच्या बोलण्यावर ती खदखदून हसली. तुम्ही बस आम्हाला सांगत राहा. सुमती देशपांडे हलकसा हसल्या. आत येणाऱ्या अभिजित दीर वहिनीचं बोलणं ऐकून स्वतःशी पुटपुटला. म्हणून ही जल्लाद करत असते. थांब बाळा, सांगतो तुला. भावाकडे डोळे वटारत तो आत आला. जो त्याला पाहताच गप्प झाला होता. अभिजितने चहा नाश्ता केला. त्यानंतर तो तिच्याकडे पाहत बोलला, चला. करण भूमिकाची पिशवी घेऊन बाहेर पडला. सासूबाईच्या पाया पडून ती त्यांना भेटली. सुमती देशपांडे तिला मिठी मारत म्हणाल्या, तुझ्याशिवाय घरात करमत नाही, म्हणूनच पाठवायचा जीव होत नव्हता. पण काही हरकत नाही, आता चाललीस तर काही दिवस राहू नये. आईचं बोलणं ऐकून अभिजितची नजर तिच्यावर आली. रात्रीची गोष्ट आठवली. ती सुद्धा हसून सासूच्या बोलण्यावर खुश झाली. मम्मीजी, आम्ही रोज बोलू तुमच्याशी. करणने भूमिकाचं सामान मागे बांधलं. तोपर्यंत ते दोघेही बाहेर आले. पण तिची नजर फक्त त्याच्यावर गेली. तिला पाहून तो म्हणाला, लवकर या वहिनी, बिचाऱ्या तुमच्या नवऱ्याचा जीव लागणार नाही. ती लाजली. दुरुस्तीची गरज आहे बाळा तुला. अभिजितने त्याची मान पकडून ऐटीत म्हटलं. भावाला पाहूनच त्याचा घसा सुकला. तो बळजबरी हसला. भाऊ, उशीर होईल, ऊन वाढेल. तुमचे हात शांत राहत नाहीत का? चेष्टा करत होतो. भूमिकाने त्याला सुनवलं आणि केवळ सुनवलं नाही तर त्याचा हात मागेही केला. वहिनीला पाहून तो खुश झाला. तुम्हीच समजता वहिनी, नाहीतर याचा बस चालला असता तर. पण जशी स्वतःकडे डोळे वटारलेले भावावर नजर पडली, तो थूक गिळत घाबरून तिथून निघून गेला. अभिजितने भूमिकाकडे जसं पाहिलं, ती डोळे दाखवत एकदम वाईट मूडमध्ये म्हणाली, नका करू आठवण, आणि करणार पण नाही. माहीत आहेत. मजेत जे बोलले ते मागेच लागले. अरे पण आपलं अरे परे आपल्याकडेच ठेवा आणि चला आता. भूमिकाच्या बोलण्यावर त्याने मान हलवली. गाडी सुरू केली. ती त्याच्या मागे बसली आणि अभिजितने गाडी पुढे वाढवली. भूमिका, जी आत्तापर्यंत थोडं अंतर ठेवून बसली होती, तिने हळूच त्याच्या कमरेजवळचं शर्ट मुठीत घट्ट पकडलं. तिची ही हालचाल टिपणाऱ्या अभिजितच्या ओठावर हलकंसं हसू आलं की यावेळी ती तितकी संकोचली नव्हती. भूमिकाच्या घरी त्याचं स्वागत खूप छान पद्धतीने झालं. तिने अभिजितसोबत येण्याबाबत सांगितलं होतं, त्यामुळे तिच्या आईने नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळी तयारी करून ठेवली होती. तिचे बाबा आणि लहान भाऊ घरीच होते. करणने जेव्हा अभिजितच्या पाया पडल्या तेव्हा ती मनातल्या मनात हसली. तोही खूप सहजपणे तिच्या आईबाबांना भेटला. सत्येंद्रजी त्यांच्याशी बोलू लागले. रोहिणीजींनीही घरच्यांची चौकशी केली. अभिजितने उत्तर दिलं तर भूमिका आपल्या घराकडे पाहू लागली, जे यावेळी थोडं हलकं आणि बदलल्यासारखं वाटलं. माहीत नाही हा तिच्या दृष्टिकोनातला फरक होता की घरात खरंच बदल झाला होता. सत्येंद्रजीशी तो बोलण्यात व्यस्त होता. तितक्यात रोहिणीजी चहा नाश्ता घेऊन आल्या. घरात बनलेल्या नाश्त्यासोबत समोसे, कचोऱ्या, फरसन, मिठाई एवढं सगळं होतं की टेबल भरून गेला. जे पाहून ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. साक्षात देवच अवतरले अशा प्रकारे टेबल सजवलाय माताजींनी. ती स्वतःही येऊन आपल्या भावाजवळ बसली. अभिजितने तिच्याकडे पाहिलं या आशेने की ती काहीतरी बोलेल, पण तिने असं दुर्लक्ष केलं जणू समजलंच नाही. पण त्याला समजलं होतं की
तो आता एवढं काही खाऊ शकत नव्हता आणि जेव्हा समोर काही येईल तेव्हा ते उष्ट करून फेकून द्यायची त्याची सवय नव्हती. ही सुद्धा मुद्दामून करते. तो मनातल्या मनात म्हणाला. आता तिच्या गोष्टी एवढ्या तरी त्याला समजू लागल्या होत्या. अभिजितला रोहिणीजी वारंवार खाण्याचा आग्रह करत होत्या. तो चहाचा कप ओठांना लावून बसला होता. उफ, हे माणूस सुद्धा ना एकदम हद्द करतात. भूमिका मनातल्या मनात पुटपुटली. मग आईकडे पाहून म्हणाली, थोडेफार राहू द्या, एवढं खाऊ शकणार नाहीत आणि उष्ट तर ते करतच नाहीत ना. रोहिणीजी हलकच हसल्या. ज्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलीचं लग्न केलं होतं त्यानंतर त्या दोघं पती पत्नींना कायम वाटायचं की त्यांची मुलगी खुश राहील की नाही. आपल्या मुलीचं लग्न एक घटस्फोटित माणसाशी करताना भीतीही वाटत होती. विचारल्यावर त्याच्या आईने आणि मामाने हेच सांगितले होते की त्याच्या बायकोने कित्येकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, ज्यानंतर तो तिच्यापासून वेगळाच झाला होता. तरीही मनात यायचं, माहीत नाही त्याच्या बोलण्यात सत्य असेल की अजून काही असेल. आपल्या घरच्या गोष्टी लपवल्या जातात आणि ठरवून केलेलं लग्न असो किंवा प्रेमाचं लग्न, सगळ्यात स्पष्ट करून सांगितलं जात नाही. तो जबाबदार होता, समजूतदार होता, पण धड शिक्षणही नव्हतं ना कोणती नोकरी. व्यवसाय होता पण एवढाही मोठा नव्हता. अनुरागच्या वडिलांची विनंती आणि मुलीसाठी पुढे अडचण नको हे विचार घेऊन ते तयार झाले होते. आपल्या समाजात कोणतीही आई वडील आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतात की मुलीचं लग्न चांगल्या चांगल्या घरात व्हावं, आपल्यापेक्षा वरच्या. मग त्यासाठी त्यांना कर्ज का घ्यावे लागेना आणि मग वर्षानुवर्ष ते फेडावे लागेल आणि मग मुलींना ओझं म्हणून देतात. तिला शिकवणं, पायावर उभं करण्यापेक्षा जास्त तिचं लग्न महत्त्वाचं असतं. लग्नानंतर ती आपल्या घरी निघून जाईल, ते घर जिथे एका मुलीचा जन्म होतो, जिथे तिने एक वय घालवलं असलं, ते घर तिचं आपलं नाही हे सांगताना वेळ लागत नाही. मग ते घर जे आता तिच्यासाठी पाहिलं, जिथे तिला लग्न करून एखाद्या माणसासोबत पाठवण्यासाठी हुंडा दिला, सामान्यापासून ते पैशापर्यंत, ते घर जिथे गेल्यावर तिच्यासोबत आलेल्या गोष्टी आधी पाहिल्या जातील, ते घर तिचं आपलं होईल. बस सांगायच्या गोष्टी होत्या. तिथेही आपलेपणाचा अनुभव कुठे होता, कारण ते सासर असतं आणि आपलं घरही माहेर बनून जातं. तिच्या आईबाबांनाही काळजी होते. खूप विचार करून सगळं पाहून अनुरागशी तिचं लग्न लावून देत होते, पण नशिबाला काही दुसरंच मंजूर होतं. पहिल्यांदा तो तिला सोडायला सुद्धा आला नव्हता. जेव्हा आला तेव्हाही थोडा वेळ थांबला होता. म्हणूनच आतापर्यंत तिच्या आईबाबांचं मन शांत झालं नव्हतं. आज जेव्हा त्याला पाहिलं, भूमिकाला त्याच्यासोबत पाहिलं, तेव्हा थोडा दिलासा मिळाला. अभिजित त्यांच्या सांगण्यावरून थांबला. त्याला खोलीत घेऊन दीपांश आला. जीजू, तुम्ही आराम करा. त्याची नजर कपाटावर ठेवलेल्या पुस्तकावर गेली. वकिलाचा अभ्यास करत आहात तुम्ही? विचार तर केला होता, पण नोकरी लागणार आहे तर विचार करतोय नाही करावं. दीपांशचं उत्तर ऐकून तो म्हणाला, जर खूप गरजेचं नसेल तर आधी आपलं शिक्षण पूर्ण करा. काम पुन्हा मिळेल, उलट चांगलं मिळेल. बाबा काम करत आहेत, कामाची एवढी घाई काय? जीजू, मी बस विचार केला होता. चांगलं ज्ञान हवंय. कॉलेज कुठे, कसं, मग कामाचा अनुभव वगैरे. सुरुवात तर करा, बाकी होऊन जाईल. आमचा मित्र आहे, त्याच्याशी बोलून देऊ. चांगला वकील आहे, कामाचा अनुभवही होऊन जाईल आणि मार्गदर्शनही करील. अभिजितने समजावलं. त्याचं बोलणं ऐकून दीपांश विचारात पडला. पुढे सगळं कसं होईल? माहितीच्या अभावासोबत सामान्य कुटुंबामध्ये आपल्या स्वप्नांना मुकणारी मुले खूप खूप असतात. तोही आतापर्यंत समजून घेऊ शकत नव्हता. जसं योग्य वाटेल. जर काम करणं गरजेचं वाटत असेल तर करा, नाहीतर प्रयत्न करा. आधी शिक्षण पूर्ण होईल. अभिजितचं बोलणं ऐकून तो म्हणाला, बाबांना विचारून सांगतो. आणि पैशाबद्दल अडचण असेल तर थांबून राहू नका. कर्ज घेता येऊ शकतं. काही ना काही होऊन जाईल. थँक्यू जीजू, मला समजलं नव्हतं. त्याने उत्तर दिलं तेव्हा तो हलकासा हसला. त्याला खोलीत सोडून तो निघून गेला. अभिजित उठला. त्याने काही पुस्तकांना हात लावून पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला. स्वप्न पूर्ण करायचं तर कोणतंही वय नसतं, पण त्याने आपल्या स्वप्नापेक्षा जास्त घरची जबाबदारी महत्त्वाची बनवली होती. बहिणीचा विचार केला होता आणि कुठंतरी त्याच्यासाठी हेच गरजेचं होतं. म्हणूनच आज त्याने त्याला समजवलं. बाबा, जीजू बोलत होते शिक्षण पूर्ण कर. कॉलेज वगैरेचं किंवा कामाच्या अनुभवासाठी त्यांचा एक मित्र आहे, चांगले वकील आहेत, ते मदत करतील. दीपूने बाहेर येऊन वडिलांना सांगितलं. भूमिकाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला पुन्हा सुमती देशपांडे यांची गोष्ट आठवली. आम्ही तर तुम्हाला कधीपासून सांगतोय, जावई बापू एका वकिलाला ओळखतात काही घटस्फोटाच्या केसासंदर्भात. जसं सत्येंद्रजींनी म्हटलं, ती म्हणाली त्यांच्यासोबतच शिकले आहेत, त्यांचे चांगले मित्र आहेत आणि ते सुद्धा वकिली करणार होते, पण घरात अडचणी होती म्हणून सोडून दिलं. काय माहिती का, पण तिला वाईट वाटलं. जरी तिने स्वतः एकदा या गोष्टीवरून त्याला पारखलं होतं. अभिजितला रिकामा बसायची सवय नव्हती. त्याला इथे अनोळखीपणाही होता. तो लवकर मिसळू शकत नव्हता. भूमिका खोलीत आली. ऐका ना,
त्याला बसलेलं पाहून ती म्हणाली, ज्यावर त्याची नजर तिच्यावर गेली. कुठे आहात तुम्ही? तेव्हापासून आपल्याला निघायचंही होतं. वा, हे छान आहे. स्वतःला अपेक्षा असते बायकोने लगेचच घरच्यांना भेटावा आणि स्वतःवर आलं की बघा, तिने सुनावलं. अभिजितने हलकीशी मान झुकवली तर ती म्हणाली, चला आई जेवायला बोलवते. आई खूप जास्तच तयारी करून बसली आहे. अभिजितचं बोलणं ऐकून ती हसून म्हणाली, अजून नवीन नवीन जावई बापू बनला आहात तुम्ही इथे. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं अभिजितच्या समजूतदारपणामुळे भूमिकाच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची आदर आणि ओढ हे जर आणखीनच वाढलेलं दिसते. आता माहेरी आल्यावर या दोघांचे नाते आता कोणते नवे वळण घेणार हे पाहण्यासाठी या कथेचा पुढील भाग म्हणजेच 11वा भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.